नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 113. लगेच मागोमाग सारिका आणि निखिल पण हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत. कशा आहेत आता अमू? आल्या आल्या सारिकाने विचारलं. काय माहिती, डॉक्टर चेक करतायत अजून, दादासाहेबांनी सारिकाला सांगितलं. शर्व, रिलॅक्स, काही होणार नाहीये त्या तिघांना. तू असं खचून जाशील तर अमू काय करेल? निखिल शर्वला दिलासा देत म्हणाला. माझं चुकलं रे. डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं तिची नाजूक अवस्था आहे, काळजी घ्यावी लागेल. आणि मी तिची काळजी घेण्यात कमी पडलो यार. आमचे बाळं ठीक असतील ना रे? मला काहीच सुचत नाहीये, काय करू मी? शर्व रेस्टलेस होऊन बोलत होता. अरे, तुझं रक्त आहे ते, तुझ्यासारखंच फायटर असणार. बघस तू, काहीही होणार नाही बाळांना. तू जसा प्रत्येक संकटातून लढून जिंकत आलाय, तसंच तुझे मुलं पण जिंकतील. बघस तू. आणि अमूबद्दल तर काही बोलायलाच नको. ती किती स्ट्रॉंग आहे ते. काहीही चुकीचा विचार नको करूस. सर्व ठीक होणार आहे. निखिल शर्वला आश्वस्त करत म्हणाला. निखिलच्या बोलण्याने शर्वला खरंच आधार वाटत होता. तो आता थोडा भानावर येऊन डॉक्टरांची वाट बघू लागला. वाड्यातून पण सारखे कॉल येत होते. आईसाहेब आणि बाबासाहेब पण यायला निघाले होते हॉस्पिटलमध्ये. पण सारिकाने राधिकाजवळ कोणीतरी हवं म्हणून त्यांना नकार दिला. तसं तर बरेच जण होते वाड्यात काळजी घ्यायला, पण राधिका घाबरून जाऊ नये म्हणून घरचं कोणीतरी तिच्या सोबत हवं होतं. मध्यरात्रीची वेळ होती. सर्व दूर शांतता होती. ICUच्या बाहेर बसलेले हे 4 जण आणि त्यांचे बॉडीगार्ड्स आणि हॉस्पिटलचा स्टाफ सोडले तर कोणीही नव्हतं. जसा जसा वेळ जात होता, इकडे शर्वचे हार्टबीट्स वाढत होते. आणि शेवटी डॉक्टर मॅडम हा शुश करत बाहेर आल्यात. शेवटी दादासाहेबांची बहीण म्हटल्यावर त्यांच्यावर प्रेशर येणारच होतं खूप. डॉक्टरांना पाहून सर्वजण त्यांच्याकडे धावलेत. मॅम, हाऊ इज शी? शर्वने लगेच विचारलं. डोंट वरी, शी इज ऑल राईट अँड बेबी ऑल्सो गुड इन कंडिशन, डॉक्टरांनी सांगितलं. थँक्यू डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच, शर्व डॉक्टरांचे हात पकडून म्हणाला. त्या क्षणी खूपच भावुक झाला होता तो. रडायलाच आलं होतं त्याला. अगदी कानात प्राण आणून सर्व ठीक आहे ही न्यूज ऐकली होती त्याने. मला भेटायचं आहे तिला. भेटू शकतो ना मी? शर्वने विचारलं. आता सध्या नाही, काही वेळ वाट बघावी लागेल तुम्हाला. सलाईन वगैरे सुरू आहे अजून आणि पेशंट प्लेन गाणीत आहे अजून, डॉक्टर मॅडम म्हणाल्यात. ठीक आहे ना, ती मग काय प्रॉब्लेम आहे भेटायला? शर्व जरा चिडून म्हणाला. शर्वराव, धीराने घ्या जरा, व्यवस्थित आहेत त्या. डॉक्टर सांगताय ना. या बसा इथे, अजून थोडी वाट बघूया आपण. आणि काही टेन्शन नाही आहे, हो ना डॉक्टर? दादासाहेब आधी शर्वला आणि नंतर डॉक्टरला म्हणाले. हो हो, काही टेन्शन नाही आहे. आत अजून ज्युनियर डॉक्टर आणि सिस्टर आहेत, त्या सांगतील तुम्हाला भेटायचं. आणि सकाळी
बाकी सर्व सांगते मी. तसं आता सर्व ठीक आहे तर आम्ही जाऊ शकतो ना इथून? म्हणजे दादासाहेब परमिशन देतील तर? दुसरा डॉक्टर म्हणाला. नाही, तुमच्यापैकी कोणीही नाही जाऊ शकत इथून. जोपर्यंत आमच्या प्रिन्सेस अगदी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत सर्व इथेच राहतील. दादासाहेब ऑर्डर सोडत म्हणाले. ठीक आहे, डॉक्टर लहान चेहरा करून म्हणाल्या आणि परत आत गेल्यात. दुसरी वेळ असती तर शर्वने दादासाहेबांच्या या निर्णयाला विरोध केला असता. पण आता अमूचा प्रश्न होता म्हणून तो काहीही बोलला नाही. काही वेळ वाट बघितल्यावर ज्युनियर डॉक्टर बाहेर आल्यात. येव्हाना सकाळ व्हायला आली होती. शर्व, डॉक्टर आलेत. निखिलने ज्युनियर डॉक्टरला बघून शर्वला म्हटलं. डॉक्टर, मी भेटू शकतो ना आता तिला? शर्वने विचारलं. तुम्ही कोण पेशंटचे? ज्युनियर डॉक्टरने विचारलं. हजबंड. शी इज माय वाईफ, शर्व म्हणाला. ओ, देन यू कॅन गो इन. बाकी कोणी जाऊ नका. पेशंटला आरामाची गरज आहे. ओके, ज्युनियर डॉक्टर म्हणाले. थँक्यू, असं बोलून शर्व लगेच आत गेला. शर्व आत गेला. त्याने बघितलं अमू बेडवर शांत पडून होती. हाताला सलाईन लावलेलं होतं. बाकी सर्व इक्विपमेंट्स काढून ठेवलेले होते. तिची तब्येत स्टेबल झाल्याने तो हळूहळू चालत तिच्याजवळ गेला. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्याच्या स्पर्शाने तिने डोळे उघडले आणि शर्वकडे पाहून छान स्माईल केली. शर्वने पण प्रेमाने बघत तिच्या कपाळावर होठ टेकवले. अहो, आपले बेबीज? अमूने शर्वला विचारलं. शू, सर्व ठीक आहे. बेबी पण व्यवस्थित आहेत. काहीही झालेलं नाही. ओके, रिलॅक्स राहा. शर्व तिचा हात त्याच्या हातात घेत म्हणाला. सॉरी, माझ्यामुळे खूप त्रास झाला ना सर्वांना, खास करून तुम्हाला. मी खूप घाबरून गेले होते. अमू म्हणाली. बस, जे झालं ते झालं. आता कसलाच विचार नाही करायचा. माझ्यासाठी बेबी आणि तू सर्वात जास्त महत्वाचे आहात. आणि काही कोणाला त्रास नाही झाला असा काही विचार नको करूस. आराम कर तू आता. मी बाहेर आहे, शर्व म्हणाला. तुम्ही थांबा ना इथे, नका जाऊ ना प्लीज. अमू शर्वचा हात पकडत म्हणाले. अगं, इथेच आहे मी बाहेर. आज जास्त वेळ थांबायची परमिशन नाहीये, त्यामुळे इथून बाहेर तर मी कायमच सोबत असणार आहे ना. आणि बाकीचे पण आहेत, त्यांना पण तुला भेटायचं आहे, शर्व म्हणाला. अमू हुंकारली. आलोच मी. डॉक्टर मॅम सोबत बोलून येतो. घरी जायचं ना लवकर? त्या बाबतीत विचारून येतो त्यांना. शर्व तिच्या कपाळावर पुन्हा किस करत म्हणाला. हो, अमूने होकार दिला. आलोच. शर्व डोळे मिचकावत बाहेर गेला. तो बाहेर गेला तसं अमूने परत डोळे बंद करून पडली ती. कशी आहे अमू? निखिल बाहेर आलेल्या शर्वला म्हणाला. ठीक आहे, मी डॉक्टर मॅमला भेटून येतो, शर्वने म्हटलं. हो, चल, मी पण येतो सोबत, निखिलने
शर्वला म्हटलं. शर्वराव, काय झालं? ठीक आहेत ना अमू? दादासाहेबांनी शर्वला बघून म्हटलं. हो, ठीक आहे. तुम्ही दोघे आज जाऊन भेटू शकता तिला. तोपर्यंत मी आणि निखिल डॉक्टरसोबत बोलून येतो. शर्वने त्यांना म्हटलं. हो, चालेल, दादासाहेब म्हणालेत. दादासाहेब आणि सारिका अमूला भेटायला आत गेलेत आणि शर्व निखिलसोबत डॉक्टरच्या केबिनकडे आलाय. डॉक्टर त्यांच्या केबिन बाहेरच भेटलेत. गुड मॉर्निंग मॅम. तुमच्याकडे वेळ असेल तर बोलू शकतो का आपण? शर्व अतिशय नम्रतेने म्हणाला. हो, नक्कीच. तुमच्यासाठी वेळच वेळ आहे. या, आत या, डॉक्टर मॅम म्हणाल्या. तुम्हाला आमच्यामुळे खूप त्रास झाला, पण परिस्थितीच तशी होती. दादासाहेबांनी तुमच्यावर दबाव टाकला, पण आम्ही खरंच खूप घाबरलो होतो. त्यासाठी सॉरी, अगदी मनापासून. शर्व डॉक्टरांची माफी मागत म्हणाला. इट्स ओके मिस्टर देशमुख, सॉरीची गरज नाही आहे. खरं तर बाबासाहेबांच्या पुढाकारानेच हे हॉस्पिटल तयार झालं आहे. खूप उपकार आहेत त्यांचे इथल्या लोकांवर. खास करून प्रेग्नंट स्त्रियांसाठी हे हॉस्पिटल म्हणजे वरदान आहे. त्यांच्या फॅमिली मेंबरसाठी एवढं करणं तर काही खासच नाही आहे, डॉक्टर म्हणाल्या. ओके, मग आता माझ्या वाईफबद्दल बोलायचं का? म्हणजे तिची आणि बाळांच्या तब्येतीविषयी? शर्व म्हणाला. हो, नक्कीच. तुमच्या वाईफच्या तब्येतीविषयी बोलायचं तर सध्या त्या ठीक आहेत. बाळांची कंडिशन पण ठीक आहे. पण हे झालं सध्यापुरतं. आम्ही आता तात्पुरता इलाज केला आहे. त्यांची काळजी तुम्हाला अगदी 9 महिने 9 दिवस घ्यावी लागेल, डॉक्टर शर्वकडे बघत म्हणाल्या. पण तुम्ही तर म्हणताय की सर्व ठीक आहे म्हणून, निखिल मध्येच म्हणाला. हे बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर प्रेग्नेन्सी दरम्यान कमी प्रमाणात ब्लिडिंग होत असेल तर काही खास प्रॉब्लेम नसतो. पण जर हेवी ब्लिडिंग असेल तर आईसोबत बाळाच्या जीवाला पण धोका निर्माण होऊ शकतो. नॉर्मली 25 ते 30% स्त्रिया यांमध्ये प्रेग्नेन्सी दरम्यान हा त्रास होतो. पण यासोबत जर कंबरदुखी, पोटदुखी किंवा थंडी वाजून ताप येणं हे सर्व होत असेल तर मिसकॅरेज होण्याचे चान्सेस जास्त असतात, डॉक्टर सांगत होत्या. मग यावर काही उपाय असेलच ना डॉक्टर? शर्व काळजीने म्हणाला. उपाय काय, एकच, जास्तीत जास्त काळजी घेणे. मी एकच सजेस्ट करेल, कम्प्लीट बेड रेस्ट पुढचे 2 महिने तरी. मग त्यानंतर पेशंटची कंडिशन बघून पुढची ट्रीटमेंट ठरवली जाईल, डॉक्टर म्हणाल्या. डॉक्टरचं बोलणं ऐकून शर्व चांगलाच काळजीत पडला. कारण अमू आणि शांत बसणं हे समीकरणच जुळण्यासारखं नव्हतं. तिच्यासाठी कंप्लीट बेड रेस्ट काळ्या पाण्याच्या शिक्षेपेक्षा कमी नसणार होतं. चला, बाळं पण ठीक आहेत आणि होणारी मम्मा पण. पण होणाऱ्या डॅडचे मात्र खूप जास्त टेन्शन वाढलंय. काय करेल आता शर्व? कसा सांभाळेल मुला? कळेलच लवकर. तोपर्यंत सोबत राहा आणि वाचत राहा. वेगळे रंग आयुष्याचे. धन्यवाद.